तर शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटाची पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये धाव। ठाकरे गटाकडनं प्रकरण आज पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 वर्षापासून प्रकरण प्रलंबित आहे, लवकर बोर्डावर घ्या अशी विनंती करण्यात आली आहे। यावर 16 जुलैला प्रकरण बोर्डावर असेल आणि त्यावेळी प्रकरण येईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। धनुष्यबाण कुणाचा 16 तारखेला सुनावणी। ठाकरेंचे वकील देवदत्त कामतांनी सुप्रीम कोर्टात स्थानिक निवडणुकांचा हवाला देत धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी केली। स्थानिक निवडणुका पुढच्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी घेण्यात यावी असं देवदत्त कामत म्हणाले। तातडीनं सुनावणीच्या मागणीला शिंदेच्या शिवसेनेनं विरोध केला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याचा मुद्दा शिंदेच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला। यावर न्यायाधीशांनी 16 जुलैला सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले। न्यायमूर्ती MM सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं सुनावणीचा आदेश दिलाय। 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण चिन्हावरचा दावा मान्य केला होता। यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे। आता धनुष्यबाण शिंदेंचा की ठाकरेंचा याकडे लक्ष लागलंय।